We worship you, we praise you. Oh, hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद यीशु. Thank you, Lord. Thank you, Jesus. Oh, welcome, Holy Spirit. Thank you, Jesus. अजून लोक जॉईन होतात थांबूया थोडं. Thank you, Father. Thank you, Lord. Thank you, Master. We worship you, Lord Jesus. We praise you. You deserve the glory and the honor. You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands and worship as you lift your holy name. You are great. You do miracles so great. There is none. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Master. Thank you, Jesus. जर तुमच्याकडे लिंक आलेली आहे तर इतरांना देखील शेअर करूया जेणेकरून लवकर लोक जॉईन होतील. प्रेज द लॉर्ड. मणी ब्रदर, त्यांची फॅमिली, सिस्टर नायडू, ब्रदर अँथोनी, गॉड ब्लेस यू. अलोनकर ब्रदर, प्रभु तुम्हाला आशीर्वादित करो. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक यू मास्टर. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही पुन्हा एकदा तुझ्या अंगणामध्ये प्रवेश करतो प्रभू. धन्यवाद मुखावरती घेऊ प्रभू, हात उंच करून तुझे आभार मानत यावेळेस आम्ही तुला स्तुतीचा यज्ञ करण्यासाठी तुझ्या पवित्र चरणापाशी येतो लॉर्ड. प्रभू तुझा अभिषेक दे, कारण पवित्र आत्म्याशिवाय आम्ही तुझी आराधना करू शकत नाही. Thank you, Jesus. Hallelujah. I worship you, Lord. Thank you, Lord. Pavitra Atma, Pavitra Atma, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा
प्रेमळ पवित्र आत्म्या आम्हाला मार्गदर्शन कर तुझी आराधना करण्यासाठी. थँक यू जीसस. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. तुझ में मिली है हमको क्षमा. तुझ में मिला है नया जीवन. तुझ में मिली है हमको क्षमा. तुझ में है नया जीवन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. तुझ में मिली है हमको शिफा. तुझ में हुए हम पावन. तुझ में मिली है हमको शिफा. तुझ में हुए हम पावन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. तुझ में मिली है हमको कृपा. तुझ में हुए हम पावन. तुझ में मिली है हमको कृपा. तुझ में हुए हम पावन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. Thank you, Lord. Jesus, we worship you, Father. We praise you, Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. तू प्यार का सागर है प्रभु. तू दया का सागर है प्रभु. येशू तू दयेचा सागर आहेस प्रभू. तुझं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे देवा. Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you.
सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। अपने हाथों को उठा कर कहेंगे, तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। तू ही रोटी है, जीवन की ज्योति है, मेरा हमराई मेरा प्रभु। तू ही रोटी है, जीवन की ज्योति है, मेरा हमराई मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं। यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। वर्शिप Him। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। Yes, Father, we worship you, Lord. हम आपकी आराधना करते हैं पिता, आम्ही तुझी आराधना करतो राजा, कारण तू राजांचा राजा आहेस प्रभू, तू प्रभूंचा प्रभू असते बाबा। तू संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर प्रभू, तुझी दया सनातन आहे बाबा। तू अल्फा आणि तूच ओमेगा आहेस प्रभू, तू आदी आणि तूच अंत आहेस बाबा, आणि म्हणून आम्ही तुला वंदन करतो प्रभू। आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला। तू आहे जगाचा
तुला महिमा देतो प्रभू, तू स्तुतीस पात्र आहेस, भयास योग्य परमेश्वर प्रभू. परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे प्रभू. तुझा पवित्र हात आम्हा सर्वांवर येऊ दे लॉर्ड. प्रभू पुन्हा एकदा आजच्यासाठी जे वचन आहे, जो म्हणणं आहे प्रभू, देवापा तो आम्हाला पुन्हा प्राप्त होऊ दे. आमच्या अंतःकरणाशी बोल आणि आम्हाला आशीर्वादित कर देवा, येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया, हालेलुया. Are you ready for the word of God? तुम्ही प्रभूच्या वचनासाठी तयार आहात का? आमेन. जर तुमच्याकडे बायबल असेल, तुमचं पवित्र शास्त्र तरी यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये पाहणार मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचणार आहे. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं विश्वास वाढते आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना कृपेविषयी माहिती नाही. आमेन. आणि ते लोक देवाची कृपा त्यांच्यामध्ये असलेल्या भीतीच्या द्वारे निष्क्रिय करतात. देवाची जी कृपा आहे, देवाचं जे फेवर आहे, देवाने जे आपल्याला कृपा दिलेली आहे, ती कृपा आपण आपल्यामध्ये असलेल्या भीतीच्या आत्म्याद्वारे ती निष्क्रिय करतो. देवाची जी कृपा आहे, पवित्र आत्म्याचा जो पवित्र हात आपल्यामध्ये आहे, देवाने जो कृपेचा हात आपल्याला दिलेला आहे, तो हात आपण आपल्यावरचा निष्क्रिय करतो ज्यावेळेस आपण भय धरतो. ज्या अर्थी पवित्र आत्मा सांगतो 2 तिमोथी त्याचा 1 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये देवाने आपल्याला भयाचं नाही परंतु आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. इट मीन्स द स्पिरिट ऑफ फिअर अँड द स्पिरिट ऑफ पॉवर. या ठिकाणी 2 आत्म्यांविषयी लिहिलेलं आहे. एक भीतीचा आत्मा आणि दुसरा सामर्थ्याचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर भीतीचा आत्मा तुमच्यामध्ये कार्यरत असेल तर तुमच्यामध्ये देवाची जी कृपा आहे, देवाचा जो कृपेचा हात आहे, तो तुमच्यावरचा निष्क्रिय होईल. आमेन. ती कृपा ऍक्टिव्हेट होऊ शकणार नाही. त्या कृपेच्या द्वारे तुम्ही चमत्काराचा वापर करू शकणार नाही. तुमच्या जीवनामध्ये ती कृपा कार्यरत राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, देवाने इस्रायली लोकांवरती कृपा केली होती. देव म्हणाला होता की मी सदैव तुमच्या बरोबर राहील. परंतु भीतीच्या आत्म्यामुळे इस्रायली लोकांनी देवाची कृपा गमावलेली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आज 2 स्टोरी पाहणार आहे. आपण 2 स्टोरी यामधून पाहणार आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला समजेल की जी देवाची जी कृपा ती आपल्यामध्ये असलेल्या भीतीच्या आत्म्याद्वारे निष्क्रिय होते. आमेन. आणि लोक म्हणतात की आपण जर कृपेच्या काळात आहे, आपण जर कृपेमध्ये आहोत तर माझा बिझनेस का फ्लरिश होत नाही, माझा बिझनेस का आशीर्वादित होत नाही, माझा जॉब का मला आशीर्वादित होत नाही, माझ्यासाठी जे गोष्टी देवाने ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी मला का प्राप्त होत नाही. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं 1 कोरिन्थियस त्याचा 1 अध्याय 21व्या वचनामध्ये देवाने
त्याचा अभिषेक आपल्या प्रत्येकाला दिलेला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो देवाने त्याला त्याचा पुत्र होण्याचा अधिकार दिला. याचा अर्थ देवाची विशेष आणि विपुल कृपा देवाने प्रत्येक मानवाला पुरवलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाची इच्छा आहे की प्रत्येकाने जे देवावर विश्वास ठेवतात, ज्याने येशूला आपला प्रभू वैयक्तिक उद्धार तारणारा म्हणून स्वीकारलेला, तो देवाच्या विपुल कृपेमध्ये असावा. परंतु जसं देवाचा सामर्थ्याचा आत्मा आहे तसाच सैतानाचा भीतीचा आत्मा आहे. स्पिरिट ऑफ टिमिडिटी मीन्स भय, जे प्रत्येक गोष्टीचं भय धरून जीवन जगतात ते देवाच्या कृपेला वंचित राहतात. आमेन, हालेलुया. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सैतान त्या आत्म्याच्या द्वारे, भीतीच्या आत्म्याद्वारे देवाची कृपा निरर्थक ठरवतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण स्टोरीमध्ये पाहूया, आपल्याला समजून येईल की कशा प्रकारे देवावरती विश्वास ठेवल्याने तुमच्यामध्ये असलेली कृपा कार्यरत होती आणि कृपेला शक्ती प्राप्त होती. जर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर देवाची कृपा तुमच्यामध्ये दिसून येईल. आमेन, प्रेज द गॉड, हालेलुया. ऑलरेडी तुमच्यावरती देवाचा हात आहे, देवाची कृपा आहे, परंतु भीतीच्या आत्म्यामुळं देवाची कृपा निरर्थक ठरतीये, देवाची कृपा कार्यरत नाही. आणि अनेक लोकांचं म्हणणं आहे की देवापासून मला आशीर्वाद प्राप्त होत नाही. आणि म्हणून आपल्याला स्टोरी मधून पाहायचं. आमेन. आपण सुरुवात करताना जुन्या करारातल्या स्टोरी पासून सुरुवात करणार आहे आणि शेवट जो आहे आपला कन्क्लुजन आहे ते आपण नवीन करारामध्ये करूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का वचन ऐकण्यासाठी? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुमच्यामध्ये भीतीचा आत्मा आहे तर तुमच्यामध्ये विश्वास कार्यरत नसणार आहे. आमेन. याचा अर्थ देवाची जी कृपा आहे ती तुमच्या जीवनामध्ये निरर्थक ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मग तुम्ही देवाला दोष देतात की तुम्ही म्हणाल की प्रभूने माझ्या जीवनात काहीच केलं नाही, मला देवापासून आशीर्वाद प्राप्त झाले नाही. आमेन, हालेलुया. सो आपण रियालिटी पाहूया, देवाच्या वचनाचं सत्यता आपण या ठिकाणी पाहणार आहे. आमेन. एक शम्वेल त्याचा 17 अध्याय 48 वचनापासून पुढे आपण वाचूया. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर नंबर 17 त्याचा 48 वर्स पासून पहा पुढे. हालेलुया. मग तो फलिस्टी उठून दावीदाशी सामना करावा जवळ आला, तेव्हा दावीद त्या फलिस्त्यात सामना करावा सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. दावीदाने आपल्या पटव्यात हात घालून त्यातून एक कोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गडगड फिरून फलिस्त्याच्या मस्तकावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवरती पालथा पडला. या प्रकारे दावीदाने गोफन गुंडा घेऊन त्या फलिस्त्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दावीदाच्या हाती तलवार नव्हती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आपण सुरुवातीला ही स्टोरी पाहणार आहे. आपल्या सगळ्यांना ही स्टोरी माहिती आहे, परंतु तुम्ही पाहाल की इस्रायली लोकांवरती देवाचा हात होता. इस्रायल लोकांच्या पूर्वजांना देवाने अभिवचन दिलं होतं की मी सदैव तुम्हाबरोबर राहील, माझा पवित्र हात तुमच्या बरोबर जाईल, तुम्ही जिथे जाताल तिथं मी तुमच्या बरोबर येईल, तुमचे मार्ग मी सरळ करील, तुमच्या समोर असलेले डोंगर मी सपाट करील, तुमच्यासाठी मी रस्ता तयार करील, मार्ग तयार करील आणि मी तुम्हाला विजयी करेल. प्रेज द लॉर्ड. परंतु तेच इस्रायलीच्या रस्त्या फलिस्त्यांच्या छावणी समोर होते, त्यांच्यामध्ये भय निर्माण झालं. कारण एक फलिस्ती राक्षसा समान रोज त्यांना भीती घालत होता, त्यांच्यामध्ये भयाचा आत्मा आणून त्यांच्यामध्ये तो पसरत होता. आणि त्या फलिस्त्याचं जे वर्णन केलं, ज्याचं नाव गल्ल्यात आहे, त्या गल्ल्याताचं वर्णन पवित्र शास्त्रामध्ये केले. तो राक्षसा समान मनुष्य होता. त्याची हाईट, त्याची रुंदी, त्याची लांबी, त्याची ताकद याच्याविषयी विश्लेषण केलेलं आहे. आणि फलिस्त्यांवरती त्याने फलिस्त्याने त्या इस्रायली लोकांवरती भय निर्माण केलं होतं. आणि रोज सकाळी उठून त्या भयाचा आत्मा तो इस्रायली लोकांमध्ये सोडत होता. आणि जसं त्या छावणीमधून तो गल्ल्यात येत होता, प्रत्येक इस्रायली हा त्या मनुष्याला घाबरून आपल्यावरच्या देवाची जी कृपा आहे, देवाचा जो कृपेचा हात आहे, तो हात निष्क्रिय करत होता. देव त्यांच्या अविश्वासामुळे काहीच करू शकत नव्हता. पहा, इस्रायल लोक त्या ठिकाणी देवाची लोक म्हणून त्या इस्रायलमध्ये राज्य करत होते, देवाचा हात पवित्र त्यांच्यावर होता. परंतु अविश्वासामुळे त्या फलिस्त्याला ते लोक मोठं समजू लागले. ज्यावेळेस त्यांच्यामधला अविश्वास दिसून आला, त्यावेळेस त्यांच्या समोर असलेला गल्ल्यात, त्यांच्या समोर असलेला फलिस्ती हा मोठा एक त्यांच्यासाठी भस्मासूर किंवा मोठा राक्षस म्हणून त्यांच्या समोर उभा होता. आमेन. अनेक वेळा आपल्यामधल्या अविश्वासामुळे आपल्याला सिम्पटम्स दिसायला लागतात.
आमेन, हालेलुया. पहा, कुठलाही आजार नसताना भीतीमुळे काही लोक टेस्ट करायला जातात. आमेन, हालेलुया. अशक्तपणामुळे चक्कर आली तरी त्यांना वाटतं माझा ब्लड प्रेशर वाढला, किंवा माझं डायबिटीस वाढलेलं, किंवा त्यांनी जर एखाद्या वेळेस ऍसिडिटी जरी झाली तर ते लोक सगळ्या 10,000-5,000 रुपयाचे टेस्ट करून मोकळे होतात. कारण त्यांच्यामध्ये काय, सैतानाने भीती निर्माण केलेली आहे. आमेन. आणि भीतीच्या आत्म्याने देवाची कृपा निरंतर ठरलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सेम कंडिशन त्या इस्रायली लोकांच्या छावणीत निर्माण झाली होती. जरी ते देवाची लेकरं होती, देवाची लोक होती, तरी देखील ते त्या फलिस्त्यावरती चालून जाण्यास मान्य नव्हते. त्यांना परमेश्वर म्हणाला होता की ते युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. जे त्याने वचन अब्रामाला, जे वचन मोशेला दिलं होतं, तेच वचन इस्रायली लोकांबरोबर होतं. परंतु इस्रायल लोकांनी त्या वचनाला प्रतिसाद दिला नाही. त्यांनी भयापोटी त्या फलिस्त्याला मोठं करून ठेवलं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज अनेक बिलीव्हर्स, अनेक विश्वासणारे या परिस्थितीतून चाललेले आहेत. आमेन, हालेलुया. ते लोक सगळ्या गोष्टी, मंदी, आजार किंवा या जगामध्ये असलेल्या साथी रोग, साथरोग, आजार याला खूप मोठं करून बसलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांच्यावरती जो देवाची कृपा आहे, ती कृपा कार्यरत होऊ शकत नाही. देवाचे जे आशीर्वाद आहेत त्यांच्या जीवनामध्ये मोकळे होऊ शकलेले नाही. आमेन, हालेलुया. त्यांना जर थोडंसं जरी काही जाणवलं तर ते लगेचच सगळा विश्वास गमावतात आणि आपल्या घरामध्ये शांत बसून राहतात आणि ते कुठल्याही प्रकारे पाऊल उचलायला तयार होत नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, एक विश्वासणारा मुलगा, एक दावीद नावाचा विश्वासणारा मुलगा, ज्याने ही परिस्थिती येऊन पाहिली, त्याने त्या इस्रायल लोकांची अवस्था पाहिली आणि तो त्या इस्रायल लोकांना म्हणाला की माझा परमेश्वर त्या फलिस्त्याला, त्या गल्ल्याताला माझ्या हाती देणार आहे. आमेन, हालेलुया. त्या दाविदाला काही त्या युद्ध करण्यासाठी पाठवण्यात आलं नव्हतं. बायबल सांगतं दाविदाला आपल्या भावंडाला शिदोरी घेऊन वडिलांनी पाठवलं होतं. भाजी भाकरी त्या लोकांना दे आणि परत आपल्या घरी येऊन तुझी शेरमेंढर सांभाळ, हे दाविदाचं काम होतं. परंतु दाविदामध्ये परमेश्वरावरचा विश्वास होता आणि देवाच्या कृपेमध्ये दावीद वाढत होता. आमेन, हालेलुया. विश्वासामुळे देवाची कृपा सामर्थ्याने त्याच्यावरती, महान रीतीने त्याच्यावर दिसून येत होती. आमेन. आणि म्हणून ज्यावेळेस दावीद त्या ठिकाणी आला, दावीद त्या ठिकाणी त्याची परिस्थिती पाहिली आणि तो त्या फलिस्त्याविषयी म्हणाला की याला आज माझा परमेश्वर माझ्या हाती देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहा, विश्वासाने तुम्ही देवाचा हात ऍक्टिव्हेट करता, तुम्ही देवाचा हात कार्यरत करता. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवणार नाही, जर दावीद पुढे आला नसता तर ते भयाचं वातावरण कंटिन्यू चालू राहिलं असतं, पुन्हा तेच रोज आणि रोज चालू राहिलं असतं आणि फलिस्त्यांची सरशी इस्रायल लोकांवरती कायमस्वरूपी राहिली असती. परंतु दाविदामध्ये विश्वास होता आणि दाविदावरची कृपा कार्यरत झाली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं दाविदाने त्याच्या आकडा असलेल्या गोफणीतून एक दगड फक्त मारला आणि तो दगड बरोबर कुठे जाऊन लागला, त्या गल्ल्याच्या कपाळावरती जाऊन लागला. व्हॉट इज ऍक्युरेसी, किती परफेक्ट त्याचा नेम लागला असेल. आमेन, हालेलुया. याला म्हणतात कृपा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही आज बिझनेसचा किंवा एखाद्या व्यवसायाचा निर्णय घेता, परंतु भीतीमधून तुम्ही जर निर्णय घेत असाल तर तुमचा नेम चुकू शकतो. परंतु तुम्ही विश्वासाने, अभिषिक्त अंतःकरणाने, संपूर्ण विश्वासाने जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुमचा नेम, तुमचा बिझनेस, तुमचा निर्णय अचूक होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दावीद त्या ठिकाणी त्या गल्ल्यातासमोर एकदम छोटा वाटत होता, परंतु देवाची कृपा महान रीतीने त्याच्यावर कार्यरत होती, कारण त्याच्यामध्ये विश्वास होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, परंतु सैतानाचं भय जीवनाचा नाश आहे. आमेन, हालेलुया. पहा, या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, दावीद ज्यावेळेस त्याच्या समोर उभा राहिला, त्याने त्या फलिस्त्याने, त्या गल्ल्याताने दावीदाला घाबरवण्यासाठी अनेक प्रकारचा शब्दांचा उपयोग केला, परंतु त्याचे शब्द याला भीती घालू शकले नाही. आमेन. उलट दावीदाचे शब्द त्या मनुष्याला संताप करावास त्याने त्या शब्दांद्वारे लावला. आमेन. तुमचे शत्रू तुमच्यावरती असलेल्या अभिषेकामुळे ओशाळतील, ते तुमच्या समोर नम्र होतील. पवित्र शास्त्र सांगतं, परमेश्वराला जर तुमचा मार्ग आवडला तर तुमच्या शत्रूही तुमच्याशी समेट करायला तो लावेल.
आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर पाहिलं तर तो जो दगड होता, तो जो गोफणीतून निघालेला दगड होता, तो अचूक ठिकाणी जाऊन, कारण गल्ल्याताला संपूर्णपणे शस्त्रास्त्राने झाकण्यात आलं होतं. गल्ल्यात एक मोठा योद्धा होता. त्याला माहिती होतं की कशा स्वरूपाचं चिलखत त्याला हवंय, कशा स्वरूपाचा मुकुट त्याला हवाय, कशा प्रकारची ढाल त्याच्याजवळ हवी आहे. परंतु तरी देखील एक छोटासा दगड, त्याच्यातून गोफणीतून निघालेला तो छोटासा गोटा, ज्या गोफणीतून निघाला तो एक्झॅक्ट त्या मनुष्याला, त्या गल्ल्याताच्या बरोबर कपाळावरती जाऊन लागला. आणि ज्या ठिकाणी त्याला लागला त्यामुळं दाविदासमोर त्याचा शत्रू पालथा पडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाने तो निर्णय घेतला. दाविदाने देवावर विश्वास ठेवला. दाविदाला माहिती होतं की मी याच्या समोर लहान आहे, परंतु माझ्याकडे असलेली देवाची कृपा महान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी मी त्याच्या समोर लहान आहे, त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं, एखादा मनुष्य त्या 6.5 फूट 7 फूट हाईटच्या त्या बलिष्ठाच्या समोर दावीद फक्त 15 ते 16 वर्षाचा होता आणि तो कसलेला योद्धा होता. एका क्षणामध्ये त्याने दाविदाचा नाश केला असता, परंतु दाविदामध्ये देवावरचा विश्वास होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांनी करुणा इतका मोठा करून ठेवला. फक्त करुणाच नाही, तुमच्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक मनुष्याचा नाश करण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा तुम्हाला शोधतोय. आमेन. हालेलुया. फक्त एकच साथरोग आला आणि त्याच्यातून तुम्ही वाचला म्हणजे झालं असं नाही. एक करुणा आला. अशा हजारो नाटा आणि हजारो आजार या जगात पसरलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला देवाची कृपा गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या बलिष्ठापासून जरी दाविदाने त्यांचं संरक्षण केलं, तरी अनेक हल्ले इस्रायली लोकांवरती झाले. पण जर तुमच्यामध्ये विश्वास आहे, त्या विश्वासाच्या द्वारे तुम्ही कृपेद्वारा तुम्ही जिवंत राहाल आणि तुम्ही यशस्वी जीवन जगाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून लिहून ठेवा, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा सूचना आहे किंवा प्रॉमिस आहे की जर तुमच्यामध्ये भयाचा आत्मा आहे तर तुमच्यामध्ये असलेली देवाची कृपा कार्य करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाचं वचन विश्वासाने त्याला प्रतिसाद द्या. कारण दाविदाने एक पाऊल पुढे टाकलं. दावीद म्हणाला की मी जातो आणि मी त्याला संपवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणा आज तो माझ्या हाती देणार आहे, गल्ल्याताला माझ्या हाती देणार आहे, कारण दाविदाचा देवावर विश्वास होता. जसं तुम्ही देवावर विश्वास ठेवा, जसं आपण प्रभूवर विश्वास ठेवून पुढे जाऊ, त्या फेथद्वारे, त्या विश्वासाच्या द्वारे आपण ते युद्ध जिंकणार आहे. हालेलुया. हालेलुया. कुठलाही बिझनेस असू द्या, कुठलाही निर्णय असू द्या, कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला जाणवू दे, तुमच्यामध्ये जर विश्वास आहे तुम्ही घोषित करा, माझा प्रभू माझ्यासाठी धनवान असून गरीब झालेला आहे. मी 100% समृद्ध होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोणी सांगितलं की अरे तुझ्यामध्ये सिम्पटम्स दिसतात, तुला आजाराचे काहीतरी तुझ्यामध्ये दिसतंय, त्यांना सांगा माझ्या येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी मी निरोगी झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करून लोकांना विश्वास सांगा, त्या विश्वासाच्या द्वारे देवाची कृपा कार्यरत होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्या दाविदाने तो पाऊल उचललं नसतं तर त्या ठिकाणी तो महाविजय इस्रायल लोकांना प्राप्त झाला नसता. आमेन. हालेलुया. इस्रायल लोक भयानक जीवन जगत राहिले असते. शाऊल त्या ठिकाणी इतका मोठा अभिषिक्त राजा असून त्याला देखील त्या भीतीच्या आत्म्यापासून स्वतःचं संरक्षण करता आलं नाही. परंतु देवाची कृपा आणि देवाचा अभिषेक आपल्या सर्वांवर आहे. देवावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकावरती देवाचा अभिषेक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणा त्या विश्वासाच्या द्वारे देव माझ्यावरती विपुल कृपा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझ्यावरती असलेली कृपा ऍक्टिव्हेट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अचूक शब्द बोला, तुम्ही अचूक निर्णय घ्या, तुम्ही घेतलेल्या निर्णयाद्वारे तुम्ही महाविजय होता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या शब्दाद्वारे तुमचे शत्रू निरर्थक ठरतील, त्यांची कुठल्याही योजना तुमच्यावरती कार्यरत राहणार नाही. आमेन. हालेलुया. विचार करा, मी मगाशी सांगितलं तो जो दगड होता तो एक्झॅक्ट कसा काय त्या बलिष्ठाच्या त्या गल्ल्याताच्या कपाळावरती लागला. ओनली द फेवर ऑफ गॉड. फक्त देवाची कृपा तुमचा निर्णय बरोबर करू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. से हालेलुया. से हालेलुया.
हालेलुया. कारण देवाने ती कृपा तुम्हाला दिलेली आहे. आमेन. हालेलुया. फक्त तो विश्वास तुमच्यामध्ये हवा आहे की ती त्या विश्वासाच्या द्वारे ती देवाची कृपा तुमच्या जीवनात कार्यरत होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कधी पक्षपात करत नाही. बायबल सांगतं तो पक्षपात करणारा देव नाही. आमेन. त्याने एकाला वेगळी कृपा आणि दुसऱ्याला वेगळी कृपा दिलेली नाही. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणाला सूर्य जो उगवतो तो प्रत्येकाला प्रकाश देण्यासाठी आहे. मग तो वाईट असला तरी आणि चांगला असला तरी त्याचा प्रकाश दोघांवरती आहे. प्रेज द लॉर्ड. इट मीन्स गॉड इज नॉट पार्शियल. तो देव कधीही पक्षपात करणारा नाही, परंतु आपल्यामधला विश्वास देवावरची कृपा कार्यरत करण्यासाठी देवाने आपल्याला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून जर आज तुम्ही अशा परिस्थितीत आहात की तुम्हाला निर्णय घ्यायचा आणि तुम्हाला समजत नाही मी काय निर्णय घेऊ, तर विश्वासाने एक पाऊल पुढे टाका. देवाची कृपा तुमचा निर्णय अचूक करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही विचार करताय की मी हा जॉब करू का मी तो जॉब करू, मी हा निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ. तुम्ही एक पाऊल उचला आणि विश्वासाने घोषित करा की देव माझ्या बरोबर आहे. देव तुमचा निर्णय अचूक ठरवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण एक स्टोरी पाहिली जुन्या करारामध्ये. आमेन. आपण नवीन करारामध्ये जाऊया. प्रेषित 28 मध्ये काढा. Acts chapter number 28. प्रेषितांचा 28 अध्याय. Acts chapter number 28 verse first पासून पहिल्या वचनापासून वाचा. असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हाला समजले. तेथील बर्बर लोकांनी आम्हावर विशेष उपकार केले. म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. तेव्हा पौलाने काटक्याची बोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातात जोमून राहिला. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बरोबर लोक एकमेकास म्हणाले, हा माणूस घातक आहे. हा समुद्रातून वाचला तरी न्याय देवता त्याला वाचू देत नाही. त्याने तर जीवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही एक इजा झाली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण पौलाची स्टोरी पाहणार आहे. आमेन. आपल्याला माहिती आहे की पौलाने ज्यावेळेस निर्णय घेतला की त्याला हेरोदासमोर न्यावं, त्याला समोर नेण्यासाठी, त्याला मोठ्या राजासमोर नेण्यासाठी, त्याला सुवार्ता सांगण्यासाठी जो परमेश्वराने प्रेरणा दिली होती त्या अभिषेकात तो निघाला होता. आणि विश्वासाने पवित्र शास्त्रात ज्या बोटमध्ये तो होता ती बोट बुडायला लागली. 27 अध्याय तुम्ही जाऊन वाचू शकता घरी. मोठा अध्याय. आणि मग त्या प्रवासामधून कसे तरी वाचून ते एका बेटावरती पोहोचले ज्याला मिलिता नाव होतं. त्या ठिकाणी बर्बर नावाची लोकांची एक समाज किंवा एक वंश त्या ठिकाणी राहत होता. अत्यंत सेन्सलेस किंवा त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण नसलेले ते लोक होते, परंतु भावनिक होते, इमोशनली होते. त्यांच्यामध्ये प्रेम होतं, त्यांच्यामध्ये दया होती, परंतु त्यांना जगामध्ये जगण्याचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं. आणि अशा बेटावरती जाऊन हे बोट त्या ठिकाणी सापडले आणि त्या बेटावरती ते लोक जाऊन उतरले आणि कसं तरी पोहून किंवा किनाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर पौल आणि ते त्याचे बरोबर असलेले त्या बोटीतले लोक त्या ठिकाणी पोहोचले. परंतु त्या ठिकाणी एक इन्सिडन्स घडला, त्या ठिकाणी एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एक विचित्र घटना त्यांनी डोळ्याने पाहिली. ते लोक शेकोटी करत होते. ते बेट अत्यंत थंड होतं, त्या ठिकाणी खूप गारठा होता. जसं इंडियामध्ये काश्मीर आहे किंवा अमेरिकेमध्ये, US मध्ये कॅनडा आहे, त्या ठिकाणी त्या अत्यंत भयानक गारठा आहे. त्या ठिकाणी त्याच प्रकारे त्या बेटावरती बरोबर लोक थंडीच्या प्रदेशात राहत होते आणि ही बोट त्या ठिकाणी पोहोचली. पौल त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यांनी स्वतःला ऊब येण्यासाठी काटक्या गोळा केल्या आणि त्या काट्यांचा त्यांनी शेकोटीसाठी उपयोग करायला सुरुवात केली. परंतु जसं ते शेकोटी करू लागले, त्या शेकोटी करत असताना उष्णतेमुळं, त्या आगीमुळं त्याच्यातून एक साप बाहेर आला. आमेन. आणि साप येऊन त्या सापाने पौलाच्या हाताला त्याने धरलं आणि हाताला त्याने डंस मारला. आमेन. सापाचं काम आहे डंस मारणं. मी तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की देवाचा स्वभाव आहे जीवन आणि जीवन देण्याचा, परंतु सैतानाचा स्वभाव आहे घातपात आणि नाश करण्याचा. ज्या आगीमधून तो बाहेर आला,
ज्या उष्णतेमुळे तो बाहेर आला त्याने पौलाला पकडलं. पौलामध्ये देखील पवित्र आत्म्याची आग होती आणि म्हणून त्या आगीमध्ये ज्यावेळेस तो साप सापडला, पौलामध्ये असलेला परमेश्वरावरचा विश्वासाने त्याने त्या विषाला झटकलं. बायबल सांगतं ते विषाणू, तो व्हायरस त्याने झटकून टाकला. हालेलुया. आणि त्याला कुठल्याही प्रकारे तो सर्प इजा करू शकला नाही. आमेन. त्या ठिकाणी पौल घाबरून गेला नाही की मला साप चावलेला आहे. आमेन. हालेलुया. मी वैद्यकीय क्षेत्रात आहे, अनेक डॉक्टरांबरोबर माझं उठणं बसणं आहे किंवा मला अशा बऱ्याच केस ऐकायला मिळालेल्या आहेत की फक्त साप चावल्याने लोक मरण पावलेले आहेत. भीतीमुळं हार्ट अटॅक येऊन लोक हार्ट फेल होऊन मेलेले आहेत. पण वास्तविक पाहता तो साप विषारी नव्हता. अशा अनेक घटना या महाराष्ट्रात किंवा भारतात तुम्हाला पाहायला मिळतील. भीतीपोटी लोक मरण पावलेले आहेत. आमेन. त्याच्यामध्ये असलेल्या विषाने लोक मेलेले नाही, परंतु त्यांना साप चावल्याची जी भीती आहे त्या भीतीमुळे त्यांच्यातून प्राण निघून गेलाय. आमेन. हालेलुया. पण पौलाला जो साप चावला होता तो भयानक साप होता, कारण बरोबर लोकांनी ते पाहिलं. त्यांना माहिती होतं जो साप या मनुष्याला चावलेला, त्या साप चावल्यानंतर कुठलाही मनुष्य जिवंत राहू शकत नाही. आमेन. जसं भारतामध्ये कोब्रा हा नाग सगळ्यात भयानक नाग आहे. तो जर चावला तर मनुष्य पाणी देखील मागत नाही. 3 मिनिटांमध्ये त्याच्यामध्ये विष पसरतं आणि तो मनुष्य मरून जातो. म्हणजे इतका भयानक विषारी साप त्या पौलाला डंश त्या सापाने मारला. परंतु पौलामध्ये असलेल्या विश्वासाने, पौलामध्ये असलेल्या आगीने त्या सापाला निष्क्रिय केला. आमेन. हालेलुया. जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर तुम्ही व्हायरसला निष्क्रिय करा. आमेन. हालेलुया. तुम्हाला करोना जरी होऊन गेला असेल, तुम्हाला समजलं नसेल, कारण तुम्ही विश्वासाने चाललेला आहात. आमेन. हालेलुया. 2020 मध्ये मला करोना झाला आणि ज्यावेळेस मला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला मला अजिबात भीती वाटली नाही. त्यावेळेस लोक रेमडेसिवीर घेत होते, आयसीयू मध्ये ऍडमिट होत होते. परंतु मला ज्यावेळेस झाला तर मला माहिती होतं याला वॅक्सिनेशन फक्त विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करोनावरती एकच वॅक्सिन ऍक्टिव्हेट होऊ शकतं आणि ते म्हणजे आपला परमेश्वरावरचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक डबल डोस घेऊन पण म्हणतात मला होऊ शकतो. आमेन. हालेलुया. पण विश्वासणारा म्हणतो मला तो आजार होणार नाही. हालेलुया. साप चावला तरी पौल मेला नाही. आमेन. हालेलुया. कारण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्याने तो विस्तवा झटकून टाकला. हालेलुया. जर तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची आग आहे तर तुमच्यामध्ये असलेला व्हायरस तुम्ही आगीमध्ये झटकून टाकाल आणि त्याचा कुठलाही परिणाम विश्वासणाऱ्यावर होणार नाही. आमेन. हालेलुया. तो मोठा डिफरन्स आहे कुणामध्ये, अविश्वासणाऱ्यामध्ये आणि विश्वासणाऱ्यामध्ये. जर विश्वासणारा आगीने भरलेला तर त्याच्यावरच्या देवाची कृपा महान रीतीने कार्यरत होईल. पहा, पौलावरती असलेल्या देवाच्या कृपेमुळं पौलाला सर्पाचा किंवा त्या सापाच्या विषाचा कुठलाही परिणाम झाला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर विश्वासाने चाललेला आहात तुमच्यावरती कुठल्याही प्रकारे व्हायरस कार्यरत करू शकणार नाही. आमेन. हालेलुया. आज सगळ्यात पॉवरफुल वॅक्सिन काय तर फेथ, मला विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला माझ्यामध्ये असलेला विश्वास माझ्यासाठी वॅक्सिनचं काम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण एकदा माझ्यामध्ये विश्वास आला तर माझ्यामध्ये देवाची कृपा कार्यरत होणार आहे. प्रेज द लॉर्ड. दाविदाच्या विश्वासाने देवाची कृपा कार्यरत झाली आणि दाविदासमोर असलेला मोठा बोलाय जमिनीवरती पालथा पडला. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा असलेला पौलाला इतका भयानक सर्प दंश केला, परंतु त्याच्या सर्पाच्या विषाचा पौलावर कुठलाही परिणाम झाला नाही, कारण देवाची कृपा पौलावर कार्यरत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस म्हणाला, हे परमेश्वरा, मी एकच प्रार्थना तुझ्याकडे मागतो, एकच वर मी तुझ्याकडे मागतो, एकच मागणी मी तुझ्याकडे करतो आणि ती मागणी म्हणजे तुझा पवित्र हात माझ्या मस्तकावर येऊ दे. प्रेज द लॉर्ड. यावेळेसची प्रार्थना फक्त 2 वचनाची प्रार्थना आहे आणि त्या वचनाच्या प्रार्थनेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. त्याला माहिती होतं जर देवाचा हात माझ्या मस्तकावर आला, माझे विरोधक माझ्यावर विजय होणार नाही.
आमेन. हालेलुया, हालेलुया. म्हणून ज्यावेळेस पण मी प्रार्थना करतो त्यावेळेस म्हणतो, हे परमेश्वरा तुझा वरदास्त माझ्यावर येऊ दे. दाविदावर देवाचा वरदास्त होता आणि म्हणून गल्ल्यात पालथा पडला. आमेन. हालेलुया. पौलावरती देवाचा वरदास्त होता म्हणून तो साप आगीमध्ये जळून खाक झाला. तुमच्यामध्ये जर देवाची कृपा कार्यरत आहे तर तुमच्या समोरून येणारा शत्रू तुमच्या समोर पालथा पडणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला दिसणारे शत्रू तुमच्या समोर तुम्हाला दिसतील, ते तुमच्यावर चालून येतात, परंतु जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर ते तोंडावर पडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जर एखाद्या मनुष्याला तुम्ही दगड मारताय किंवा एखाद्या मनुष्याला समोरून तुम्ही मारताय तर तो माणूस मागं पडायला पाहिजे, तो शत्रू मागं पडायला पाहिजे. पण तुम्ही जर नीट पाहिलं शमूएलाच्या स्टोरीमध्ये, 1 शमूएल 17व्या अध्यायात 48व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं की गल्ल्यात तोंडावरती पालथा पडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची जर कृपा तुमच्यावरती आहे तर तुमचा नेम अचूक लागेल आणि तुमचं शत्रू तुमच्या समोर तोंडावर पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित आहात का? मला भयाचा आत्मा नाही पण सामर्थ्याचा आत्मा दिलेला. हालेलुया. मला भयाचा आत्मा नाही परंतु देवाने सामर्थ्याचा आत्मा दिलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला भयाचा आत्मा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन तुम्हाला कुठल्याही भयापासून मुक्त करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जर कोणी म्हटलं की तुला कॅन्सर होऊ शकतो, तुझ्या पूर्वजांना झालेला, तुम्ही त्याला उत्तर देता, माझ्यामध्ये विश्वास आहे आणि त्या विश्वासाने मी कृपेमध्ये जगतो. प्रेज द लॉर्ड. माझ्यावरती देवाचा अभिषेक आहे. काही लोक तुम्हाला म्हणतील की तुझ्या पिढ्यानपिढ्या कर्जबाजारी तू जीवन जगलेला, तुझे वडील कर्जबाजारी होते, तुझे आजोबा कर्जबाजारी होते आणि म्हणून वंशिकतेने तुझ्यावरती, अनुवंशिकतेने तुझ्यावर कर्ज आलेला. तुम्ही त्याला सांगाल माझ्यामध्ये देवावरचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाने मी समृद्ध होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ग्रेस ऑफ गॉड. देवाची कृपा माझ्यावर विपुल आहे. से देवाची कृपा माझ्यावर विपुल आहे. मला आय एम ब्लेस्ड. मला मी आशीर्वादित आहे. हालेलुया. 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 किती लोक देवाच्या वचनाला प्रतिसाद द्यायला तयार आहे. आमेन. आर यू रेडी टू रिस्पॉन्स द वर्ड ऑफ गॉड? यावेळेस आपले हात उंच करूया. प्रभूला सांगू, प्रभू तुझी कृपा सनातन आहे, तुझी दया सनातन आहे. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Master. Worship you, Jesus. Hallelujah. Thank you, Lord. मेरा दिल तेरा सिंहासन, मेरी
worship you, Lord. Thank you, Jesus. Lift your hands and receive the grace of God right now. Thank you, Jesus. Thank you, Jesus. We worship you. We worship you, Lord. Thank you, Father. We worship you, Jesus. Pray, 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 pray. Prabhu, तुझा चेहरा मला पाहायचा आहे. I want to see your glory, Father. Thank you, Lord. तेरी महिमा मैं सबको सुनाऊं. येशुआ, येशुआ. विश्वास ठेवतो प्रभू. तुझी कृपा, पवित्र कृपा आज माझ्यावर विपुल होऊ दे. आपले हात उंच करून देवाची कृपा स्वीकारा प्रियानो. यावेळेस देवाचा पवित्र हात तुमच्यावरती आलेला आहे. प्रत्येक भयाचा आत्मा तुम्हाला सोडून निघून जाईल. सगळे आजार येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जातील. दारिद्र्याचा आत्मा तुम्हाला सोडून निघून झालेला. स्पिरिट ऑफ फिअर आय रेब्युक इन द नेम ऑफ जीसस. सर्व भीतीचे आत्मे तुम्हाला सोडून चाललेले आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर तुम्हाला सोडून निघून झालेला. सगळे कोरोना व्हायरसचे आजार, सगळ्या प्रकारचे ब्लॅक फंगल, व्हाईट फंगल तुम्हाला सोडून चाललेला आहे. सर्व स्किन डिसीज निघून चाललेला आहे. स्पॉन्डिलायसिस तुमच्या शरीरातून निघून चाललेला आहे. बिकॉज ऑफ ग्रेस ऑफ गॉड. देवाच्या कृपेद्वारे तुम्ही पूर्णपणे होता. Receive your miracle right now. Hallelujah. 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 कल्याण वर्ण हा मोठा चमत्कार होता दाविदासाठी आणि त्याच्या विश्वासाने त्याला तो प्राप्त झाला. Hallelujah. Receive your miracle. तुमचा कॅन्सर, तुमचे आजार तोंडावर पडतात. तुमच्या विरुद्ध आलेला तुमचा शत्रू तोंडावरती पडतो. Hallelujah. कर्जाचा आत्मा तोंडावरती पडून निघून चाललेला आहे. दुष्टात्मे तुम्हाला सोडून चाललेला आहे. Receive grace of God. देवाची कृपा यावेळेस आपल्या हात उंच करून स्वीकारा. Receive grace of God right now in the name of Jesus. Favor of God. देवाचा अनुग्रह तुमच्यावरती झालेला आहे. तुम्ही देवाच्या अनुग्रहात आहात. You are under the grace of God. You are under the grace of God. मला मी देवाच्या कृपेत आहे. Hallelujah. Say I am under the grace of God. मला मी देवाच्या कृपेत आहे. जसा दावीद देवाच्या कृपेमध्ये होता, जसा येशू ख्रिस्त देवाच्या कृपेमध्ये होता, तसाच मी देवाच्या कृपेमध्ये. जसा पौल देवाच्या कृपेमध्ये होता, त्याला कसली बाधा झाली नाही, मलाही कशाची बाधा होणार नाही. Because I am under the grace of God. Say I am under the grace of God. Say I am under the grace of God. मला मी कृपेमध्ये, देवाच्या कृपेमध्ये मी जीवन जगतो. देवाचा पवित्र अनुग्रह माझ्यावरती आहे. Hallelujah. Declare the grace of God. तुमच्यावर असलेली देवाची कृपा घोषित करा. Thank you Lord. Give response. देवाच्या वचनाला विश्वासाचा प्रतिसाद द्या. Hallelujah. Hallelujah. By faith receive your miracle. विश्वासाने तुमचा चमत्कार स्वीकारा. Receive your miracle right now. Right now. Right now. Right now. आता या क्षणाला तुमचा चमत्कार स्वीकारा. Thank you Jesus. Thank you Jesus. तो साप, तो सर्प, तो राक्षस तुम्हाला काहीच करू शकणार नाही जर तुमच्यामध्ये ख्रिस्तावरचा विश्वास असेल. Hallelujah. You are believer. तुम्ही विश्वासणारे आहात, देवाची लेकरं आहात. देवाच्या कृपेचा हात तुमच्यावरती आहे. Hallelujah. Hallelujah. Thank you Lord. Say thank you Jesus. Say thank you Jesus. Say thank you Lord. Say thank you Jesus. Say thank you Father. In Jesus name. Amen. Say amen. Hallelujah. You are under the grace of God. तुम्ही देवाच्या कृपेत आहात कारण तुम्ही विश्वासाने चाललेले आहात. Amen. Praise the Lord.
हालेलुया. आणि कशाची काळजी करू नका. आमेन. अनेक लोक बोलताना मी ऐकतो काळजी घ्या. आमेन. ते ख्रिस्ताच्या शब्दाच्या विरोधात आहे. प्रेज द लॉर्ड. टेक केअर हा शब्द ख्रिस्ताच्या वचनाच्या विरोधात आहे. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. बायबल सांगतं कशाची काळजी. आमेन. हालेलुया. डोंट से टेक केअर, से प्रभूच्या वचनाला स्वीकार करा. आणि बायबल सांगतं कशाची काळजी करू नका. फिलिप 4:6 मध्ये लिहिलंय आपल्या सगळ्या चिंता प्रभूवरती सोपवून टाका. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. नेक्स्ट सॅटरडे पुढच्या शनिवारी संध्याकाळी 8 वाजता आपण या ठिकाणी आरोग्याच्या सभेसाठी पुन्हा एकत्र येऊ. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. या शेवटच्या अभिवचनासाठी आपले हात उंच करूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाची लेकरं म्हणतील आमेन. सो गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित